ते डब्बा आणशील का मेसचा? काय आणशील मग? हां, घरी करत जाय, नाही तर मग तुला पोळी येत नाहीत बापा. घरी भिडे करत जाय. मी लवकरच येतो म्हणा. बाई नाव ठेवलं उद्या की मी चालली येतो लगेच, थांबत नाही मी. जाय नाही तू बिंदास जाय, तू काय टेन्शन नको घेऊन जाय, तू जाय. करतो मी काय करायचं करतो मी. ते नागळ घरी गेला बाईच्या घरची नंतर राहायचो. चांगलं वाटते काय? नांदा लावतील ते तुले, तू राहशील नाही तर राहायचो. तू टेन्शन नको घेऊ, माझ्या खाया प्यायचं मी बरोबर करतो सगळं. हो ना बापा, आता बऱ्याच दिवसाची घेतली आहे की ती नांदा लावती नसते आता. येऊ काय बापा, ये लवकर. मग राहायचं, कपडे घेऊन ये. मग कपडे बहाना करशील. पहिलेच सांगून दिलं मला तिनं. म्हटलं व दादा स्वयंपाक करायला लागते बाई. नाही नाही ये म्हटलं बरं बापा राहीन म्हटलं. राहायचं ना मग राहायचं. नांदा लावते की ते तर राहायचं. बरं चाल, तुला मग गाडीत बसून देतो मग मी. हो बसून दे मला. फोन लावून देतो प्रियंकाले. आणि निघाली म्हणा आई. अंगठी घेतली मग. अंगठीची सोन्याची तो लय महाग आहे बापा, पण घेतली अंगठी. आता तिचं लग्न झाल्यापासून समजा काहीच नाही केलं रे आपण तिच्या घरच्या इथे. अर्ध्या ग्रामचीच आहे, घेतली बापा. चांगलं नाही वाटत. सगळ्या घराघराला कपडे घ्यायला लागले, अंगठी घ्यायला लागली. नाही बरं झालं घेतली. कसं आहे, तसं माय काम होतं पायारी येणं. कारण की जेठानं मला नोकरीवर लावलं. आणि ते त्या दादापुढे समजा मी इथपर्यंत आलो. हे दिवस जे आहेत बोले ते दादापुढेच आहेत. त्याचे खूप उपकार आहे आई मायावर. आणि त्यांना पोरगी झाली आणि आपण काही करत नाही, चांगलं वाटते का ती? नाही जाऊ दे. काय पैसा जाते येते, त्यांचे उपकार आहेत ना, चांगलं नाही वाटत. चाल बरं झालं घेतली. आणि चाल मग चाल, गाडी निघून जाईन, उशीर राहिला. चाल. हो ना बापा, काय दिवस होते आपल्यावर. किती गरिबीत दिवस काढले आपण. खरंच विठू दादांना त्या तुझ्या नोकरीवर लावून लय महान कार्य केलं बरं. काय होता तू, किती खराब होता तू. गुंडावरी फिरस तू, दारू पेस, पत्ता खेळस. किती कठीण दिवस होते. आता सुधारला, नोकरीवर लागला, चांगलं झालं बापा. लय उपकार आहेत त्याची. हो जाऊ दे, जुन्या गोष्टी काही नको आठवून मागच्या. चाल आता चाल. हे पाय म्हटलं, ते सासूचा फोन आला होता म्हटलं. तेजस्विनी, सासूचा फोन आला होता, बाळाचा कार्यक्रम आहे, जा लागते बरं. चालतं ना तू? मी नाही येत बरं मम्मी, मला नको म्हणू. तू जाय ना, मला नाही यायचं. हे पाय जास्तीची काही गीत राहील बंद करू नको. आणि ते ती अगर आता तुटलं का? त्याच्या संग आता तुटलं का ती? तू आली रग आणि त्या रोगाचं काही म्हणणं नाही आहे व. तूच नाही जाऊन राहिली. चाल, नको एवढी लांबण लावू, एवढी नको ताणून घेऊ कोणाले. चाल आता. एवढा कार्यक्रम आहे बारशाचा, चांगलं नाही वाटत. चांगलं लोक विचारतील ते लाईनीसून कुठं आहे, लाईनीसून कुठं आहे. म्हणून त्यानं तुला बोलावलं एवढं आग्रहानं. सासूबाई म्हणत की तेच आण जा म्हणत. आणि तू येऊन नाही राहिली. हा तेच काय ना मग, त्यांना सगळे लोक विचारत असतील तुमची लाईनीसून कुठं आहे, तुमची लाईनीसून कुठं आहे. म्हणून ते नांदा लावून राहिले मला. बाकी त्यांना काही प्रेम नाही आहे माझ्याबद्दल, समजलं ना? हे पाय, तुझ्या डोक्याला डोकं बाया काही लागत नाही, समजलं ना? तू मुकाड्यानं बाया सांगू चाल. हे पा मम्मी, तू नांदा लावून राहिली म्हणून मी येते, पण प्लीज मला ते थांबू वगैरे म्हण नको. कारण की जोपर्यंत किशोर नाक घासत नाही माझ्या पुढे, तोपर्यंत मी जात नाही तिथं. आता माय कशी बोलतो मग, नाक घासत नाही म्हणतो. नवऱ्याला म्हणतो नाक घासत नाही. काही गलती नाही, काही नाही. कसं का नाक घाशी नव्हती यापुढे? काही लावतं आपलं, चालली मोठी. आता मी असं मला रागवू नको. येते आता मी, हो म्हटलं मी यायचं. चालायला पण इच्छा नाही यायची, तुझ्यामुळे मला तर जावं लागून राहिलं. चाल बाई, मस्त डाळ पालक बनवून घेतला, फिका फिका छायासाठी काढला. आता एवढ्या पोळ्या केल्या की झालं. आता प्रियंका म्हणे राहू दे नाही. पण आता आपल्याला चांगलं वाटते का? रोज स्वयंपाक करते ती पोरगी. तेवढा मोठा स्वयंपाक एकटी करते. तिच्या मागं बारशाची गडबड, बारशाची तयारी. इकडे जाय तिकडे जाय. इकडे जाईन का स्वयंपाक करीन. म्हणून म्हटलं नाही, मीच करून घेतो. काय ना स्वयंपाक करून राहिले छायाची आई, काय करून राहिली काय मी. चल आपण मजा घेऊ तिची. चल विचारू आपण तिला काय बनवून राहिली. जाऊ दे, नांदी नको लागू त्यांच्या. नाही ग, अशी नांदी कशी नको लागू. आता पाय ना किती दिवस झाले आहे बुडी इथं. काय काम आहे या बुडीचं? वैष्णव सारखी पुढच्या घरी राहून राहिली. काय तर म्हणते डिलिव्हरीसाठी राहून राहिली म्हणते. ते म्हणते या घरी
पहिले बाळांपण आईच्या घरी असते, इथंच राहून राहिली बोरीच्या घरी उलटी. अगं दीदी, आपलेच मम्मी पप्पा आठवत नाहीत का सुनीला त्यांच्या? आई सोयी नाही का तिच्या घरी, म्हणून नाही पाठवत. चल चल तिला विचारू आपण काय करून राहिली म्हणून. आता बाई काही पाहिजे काय तुम्हाला? नाही म्हटलं म्हणता बाई काही पाहिजे काय? काय स्वयंपाक सुरू आहे वाटते, काय बनवलं बापा? आते काही नाही बाई, डाळ पालकाची भाजी बनवली आणि पोळ्या. हो का? तुमच्या पोरीसाठी काय बनवलं? माझ्या पोरीसाठी काय नाही बा, याच्यातली म्हटलं डाळ पालकाची भाजी, फिक्की काढून ठेवतो म्हटलं नामाशिक, तिला जशी फिक्की फोडणी जी ना आपल्या तिखट. अच्छा, दुसरं काही येते की नाही तुम्हाला? डाळ पालक, आलू वांगे, टमाट्याची चटणी आणि ते काय फोडणीचं वरण, आलूची भाजी, बेसन, बस झाला का? काही दुसरं काही बनवा? डाळ पालक अजिबात नाही आवडत मला. आता दुसरं काय बनवू बापा? दुसरं म्हणजे काही पनीरची भाजी वगैरे, काही असंच म्हणजे अजून दुसरी भाजी, पातोडीची वगैरे, व्यंजन मसाला असं काही बनवा. आता बाई ते सकाळून ते तुमच्या आईनं की नाही पालक घेतला होता भाजीवाला जोडून, त्याचं बनवलं बापा. तुमच्या आईच म्हणत की डाळ पालक बनवा लागते, तर प्रियंकाच करून राहिली होती. पण ते बारशाच्या कार्यक्रमाचा आता लयच्या मागं तयारी आहे की नाही, तर म्हणून मग म्हटलं की राहू दे बाई मी बनवतो म्हटलं. हो बाप्पा, तिच्या मागं तयारी करायची घाई आहे ना बापा. प्रियंका ताईच्या घरची कलेक्टरीनच आहे, सगळं तिच्याच हाती आहे. आता मी काय बोलू बाई याच्यात? आता ते तयारी करते, आता कसं होते आता ते करेल. आता चहा बायाची म्हणून बसली, मग सगळं तिच्या बरशावर पडलं प्रियंकाच्या. बरं आहे हे बरं आहे बाप्पा तुमचं. नाही म्हणजे पोरीची पहिली डिलिव्हरी जसं आईकडे असते, म्हणजे माझी डिलिव्हरी माझ्या आईकडे झाली होती आणि श्वेताची पण. तर म्हटलं आपल्या भावजाईची तिच्या आईकडे होईल, तर कशाला तिची पण इथंच झाली. मस्त नशीब आहे पण तुमचं. नाही पोरीच्या घरी डिलिव्हरीसाठी पोरीला घरी घेऊन जा, तुम्हीच इथे येऊन राहिल्या. वा घोर कलियुग आहे बाबा, सगळं उलटा न्याय आहे इथे. काय पण नशीब लागतं दीदी, नशीबवान आहेत ते. हो बाई, तू आता बरोबर बोलली बाई, खरंच नशीबवान आहेत पण या. खरंच मामी मी नशीबवान आहे. नाहीये माझ्या आईची परिस्थिती, इतके हिनवू नका माझ्या आईला. डायरेक्ट बोला काय बोलायचं आहे तर. घुमून फिरून कशाला बोलून राहिलं? नाहीये म्हटलं माझ्या आईची परिस्थिती ताई, म्हणून येत नाही माझी आई तिकडे. आणि माझ्या आईला नेलं तरी तुमच्या घरची पाठवतात का? अच्छा आली का? आला का तुला पाणी तुझ्या मायचं? हे पा, जास्त काही तोंड वाजू नको, समजलं ना? मी जी आहे न्याय त्यांना बोलून राहिली, समजलं का? प्रत्येक पोरची डिलिव्हरी झाली की ती माहेर जात असते. मग काय झालं म्हटलं तेवढं तर? नाही आहे परिस्थिती, तुझ्या आईपेक्षाही गरीब लोक आहेत, मग ते का नेत नाहीत का पोरीले घरी? पोरीला घरी येऊन राहतात. माझी आई राहिली नाही ताई, तुमच्या आईनं ठेवून घेतलं माझ्या आईला कामासाठी. मग तुझ्या आईनं करावंच काय इथं? धन्य आहे बाई, वैष्णवपणाची पण धन्य आहे बरं. काय काम करावं लागते काहीच तर नाही. तिथं पोरीच्या अवती फिरतात होते तुझी आई, काहीच तर काम नाही करत. वैष्णवपणाची पण धन्य आहे. पण तुझी आई पण थांबलीच पण इथं, असं नाही म्हटलं की नाही मी येतो माझ्या घरी. अरे एक वेळ म्हटलं माझ्या मम्मीनं की राहू द्या ना बाई, नाही नका तुमची परिस्थिती नाही येतं, मग खरंच थांबून गेलं इथं. वा धन्य आहे ताई. तुम्ही जास्त माझ्या आईला बोलू नका, तुम्हाला माझ्या आईला बोलायचा काही अधिकार नाही आहे. माझ्या आईचा अपमान करायचा अजिबात अधिकार नाही आहे तुम्हाला. छाया मग की बस जाऊ दे, माझ्याकडे अपमान गिपान होत नाही. तू वळी पाहायची नाही, एवढी जोरानं काही बोलू नको, टाकायला ताण पडीन. नादी लागू नको, जाऊ दे. बोलण्यात तर बोलू दे ना, पण चित्र पडले माझ्या अंगाले. पण आई ती अपमान करायची काहीच गरज नाही गेली. याला अधिकार कोण दिला ती अपमान करायचा? नेहमी घालून पाडून बोलायचा? नाही त्यांना असं वाटतं ना की तू नेऊ शकत नाही मला, तू द्यायच्या मनासारखं. चाल माझ्यासोबत चाल. माझ्या सासूले म्हणतो की चाल जातो मी माझ्या आईच्या घरी, तुमच्या पोरी मला टाले मारतात जाता येता. चाल माझ्यासोबत. छाया राहू दे, यायच्या म्हटलं तमाशा नको करू, घरात राहू दे. नाही बाई, 1 2 3 होत जाऊ दे. आत नेहमी कोण ऐकत बसून यायची घराने? नाही हो, तर असं बाई चांगले आहेत, बारशी तयारी करायला त्या. चाल मुकट आहे ना, पाहुणे राहून येतात, राहू दे. बाई दीदी हे गेली ना आईला बनायला, मम्मी आपल्याला बोली नाही तर जाऊ दे ना गा, म्हणतच नाही ते. मोठी गेली तन करून म्हणतच नाही ते. कशाला म्हणणार आहे? सगळं सुट्टीला इथं आहे ना, कशाला जाईल त्या मायच्या घरी ती?
मुद्दाम आपल्याला धमकायला प्रयत्न करून राहिली. बस माजली काय ना काय बोलून राहिली. आता आधी तोंड तुला तिचं, आता बाहेर का बोलून राहिली. खूपच बोलायला लागली की. हो निघतो बरोबर निघतो मी. पण इथून काही आणायचं आहे का मम्मी? काय आणतो बाबा आता? काही नको आणू सगळं आणलं आम्ही इथं. पाय पण लवकर नाही तर मग मला उशीर झाला, मला सुट्टीच नाही भेटली. टमकस नाही. लवकर निघ. मम्मी तुला खरं सांगू का, तसं कधी म्हणशील तर माझं काम पण नाही आहे बारशात. काय काम आहे माणसाचं? ते बायाचा प्रोग्राम आहे तो. माझं काय काम आहे बारशात? नाही रे, आपल्या घरचा कार्यक्रम आहे ना बाबू. हा मग लोकांचा पुढचा वारसा आहे का? घरच्या पुढचं वारसा आहे. ये ना तेवढं चांगलं वाटेल दादाले वहिनीले. ये ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर येतो. बरं मम्मी, मी छानसा फ्रॉक आणतो मग दिदूसाठी. हा तुला समजीन का परत? समजीन का तुला कसं आण लागते काय आण लागते तर? हो समजते मला बरोबर समजते. आणतो मी बरोबर. बरं बाबा आणजो मग फरक आणजो आणि येजो. बरं मम्मी, पाहुणे आले का सगळी? नाही रे पाहुणे आता काय येतील. आता आताच्या घरी फोन केला, प्रियंकाच्या आईला फोन केला. छायच्या आई तर इथंच आहे. मग काय ते सासूला केलता रे फोन. ती सासू बी येईन बहुतेक. ठीक आहे मम्मी, ठेवतो मग. अरे हॅलो, ठेवतं काय? थांब ना म्हटलं, ती सासू बी येईन म्हटलं. कसं आहेस रे तू? त्याचं नाव काढलं की फोन कट करतं. मम्मी, मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही आहे. आणि त्या लोकांना फोन करायची काहीच गरज नव्हती तुला. कशाला फोन केला? हां काय मम्मी, ते लोक जर येत असते तर मी येत नाही, राहू दे मग. कसं रे तू? ते लोक करून राहिला. हा येतील म्हणजे आता फोन केला येतात की नाही येत, पण तू ये जो. आता मम्मी, आता विचार करून पाहतो मी. त्यांना फोन केला ना तू, तर त्यांच्या तोंडावर तोंड टाकायची इच्छा नाही आहे माझी. पाहतो मी काय करायचं तर. अरे हॅलो ठेवला काय? हॅलो